मंगेश दादाकडून हॅट्रिकसाठी 2000 ना, षटकारांच्या हॅट्रिकसाठी मंगेश दादा. हां तुमची गोलंदाजी आहे ना, सॉरी सॉरी, विकेटच्या हॅट्रिकसाठी. सॉ हां गोकुळकडून सुद्धा 1000 रुपये विकेटच्या हॅट्रिकसाठी. सनी म्हात्रेकडून 1000 रुपये, 4000 झाले जमा बँकेमध्ये. 4000 रुपये जमा झालेले आहेत. वळतोय मैदानाकडे. राईट मोर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होणार अनिकेत आणि अर्जुन या जोडीसाठी परेश खैरे. कोळेश्वरी भाग एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा. आलाय आलाय आलाय. वळूया मैदानाकडे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना मित्रांनो सुरू होतोय. कोळेश्वरी भाग विरुद्ध साई आवाज. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. ताकदवान संघ म्हणून त्यांच्या त्यांच्या गटामध्ये ओळखले जातात. अशा वेळेला ही लढत चुरशीची व्हावी ही अपेक्षा आहे. बरोबर चेंडू ठेवला होता ना ऑफ स्टंपला. अनिकेत चांगला खेळतो आपल्याला माहिती आहे. म्हणजे कव्हर्समध्ये विशेषतः कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये अनिकेत चांगल्या धावा बनवतो. अशा वेळेला वायडेस्ट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवला गेलेला आहे. मला वाटतं ना फिल्डिंग जी काही आहे ना ती बॉलिंगला पूर्णपणे अनुसरून असावी तर त्याला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एक सुसूत्रता पाहायला मिळते. नेहमी आपण म्हणतो की मी एक वाक्य नेहमी म्हणतो की फिल्डिंग इज लाईक अ म्युझिक आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडणं महत्त्वाचं असतं. पंच काहीसा इशारा करतायत. पहिल्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजीला परेश खैरे आलाय, राईट मुहूर्त विकेट त्याने गोलंदाजी केली होती. अनिकेत आणि अर्जुन ही जोडी मैदानामध्ये आहे. मला वाटतं टी शर्टसाठी काहीसा अपील झाला असेल, पण साई आवासने सांगितलं नाही ठीक आहे आमची काही हरकत नाही आहे. प्रत्येकाला बघा ना, मगाशीच मी जेवता जेवता म्हणालो होतो की काही जणांसाठी एखादी गोष्ट लकी असतं. म्हणजे आता अनिकेतने जेव्हा कोळेश्वरी भाग संघाचं टी शर्ट अंगावरती चढवलंय तेव्हा तोही म्हणत होता की कोळेश्वरी भाग संघाचं हे टी शर्ट माझ्या खांद्यावरती किंवा अंगावरती घालणं ही माझ्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला ऋषिकेश जावरे आठवतोय अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्याने अफलातून फॅटिंग केली त्रिशाव्या वर्सोली संघासाठी. आज ऋषिकेश जावरेची प्रत्येक पोस्ट बघा, फेसबुक पोस्ट बघा, इन्स्टा पोस्ट बघा, वॉट ऑफ फिल्डिंग, फॅन्टॅस्टिक एफर्ट. दिस इज ऑल अबाउट द रिदम, कमिटमेंट अँड डेडिकेशन्स. ते पाहायला मिळालं मैदानामध्ये. आणि हे या वाचवलेल्या 2 धावा किती महत्त्वाच्या असणार की जेव्हा फलंदाज अर्जुनने तो स्ट्रोक खेळला वायडेश मिडविकेटला क्षेत्ररक्षकाने जवळजवळ आपण पाहतोय लोटांगण घेतली, चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केला, 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. या वाचवलेल्या 2 धावा किती महत्त्वाच्या असणार त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. पण ऋषिकेश जावरे संदर्भात बोलू की ऋषिकेश जावरे मैदानामध्ये अफलातून बॅटिंग केली. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फायनलचा मॅन ऑफ द मॅच झाला आणि आज त्याच टी शर्टवरती तो खेळतोय. हेच कोळेश्वरी भागचं सुद्धा नशीब असावं. चेंडू सीमारेषा पार, पहिला षटकार. क्रिकेटमध्ये सातत्याला फार महत्त्व असतं. अ विनिंग इज नॉट अ इम्पॉर्टंट, अ सिरीज ऑफ विनिंग. याच्याबाबत मी सदैव म्हणत असतो. 9 धावा पहिल्या 3 चेंडूंवरती आल्या. राखून टप्प्याचा चेंडू यावेळेला सुंदर पूल केलाय आणि तो सक्सेसफुली ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. 1 बाउन्स, चौकार. परेश कैरे काही आखूड टप्प्याचे चेंडू टाकतोय आणि अर्जुनने मैदानामध्ये ठरवून दिलेलं आहे की या वेळेला अर्जुनाचा नेम साधायचा. पहिल्या सामन्यामध्ये अनिकेत मात्रे मैदानामध्ये चमकलेला पाहायला मिळाला होता आणि आता कोळेश्वरी भागच्या दुसऱ्या सामन्यात अर्जुन तशी फलंदाजी मैदानामध्ये करतोय. 13 धावा पहिल्या षटकामध्ये अर्थात पहिल्या 4 चेंडूवरती आल्या होत्या आणि आता या एकेरी धाव्यानिशी धावसंख्या पोहोचली ती 14 पर्यंत. पहिल्या 5 चेंडूमध्ये 14 धावा धावफलकावरती लागल्यात. परेश खैरे काही गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये यावेळेला बदल करण्यामध्ये यशस्वी ठरला. नेहमी आपण म्हणतो ना की क्रिकेट स्पर्धेचं एखादं महत्त्व किंवा यशस्वीपणा कशामध्ये टिकलेला आहे. तर मला वाटतं ना हाय क्लास किंवा हाय स्टँडर्डमध्ये अलीकडच्या काळामध्ये बोललं जातं. म्हणजे अलीकडचे क्रिकेटपटू 200 किंवा 300 रुपयाचे शूज वापरत नाही, त्यांना 3000 रुपयांचे शूज लागतात. या स्टँडर्ड्सवरती आपल्याला जावं लागतं आणि या वेळेला हा फटका हाय स्टँडर्ड मेंटेन करणारा सीमारेषा पार दणदणीत षटकार.
षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात कोळेश्वरी भाग संघाच्या. आकाश, जिममध्ये गेल्यानंतर काही विशेष व्यायाम केले जातात, मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमची मनगटातली ताकद स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा काही वेगळे व्यायाम करावे लागतात. तुमचे मसल्स मजबूत करण्यासाठी तुम्हाला वेगळे व्यायाम करावे लागतात. तुमच्या पायांमध्ये ताकद असण्यासाठी तुम्हाला काही वेगळे व्यायाम करावे लागतात. तुमचं ॲथलेटिझम आणि त्याच वेळेला मैदानामध्ये दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही हाय प्रोटीन डाएट तुम्हाला सांगितला जातो. किंवा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही मैदानामध्ये एकाच दिवशी 2-2, 3-3 स्पर्धा जर खेळत असाल, म्हणजे डेला खेळत असाल आणि नाईटला खेळत असाल, तर त्यावेळेला तुम्हाला नॅपचं महत्त्व जे काही आहे ना, 15 मिनिट्स नॅप्स और 10 मिनिट्स नॅप्स, याच्यावरती पॉवर नॅप ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात. तुम्ही म्हणाल संदीप जगे तुम्ही फिटनेसच्या बाबत एवढ्या गोष्टी सांगू शकतात, तुम्ही जिमला का जात नाही? हे वाक्य तुम्ही फक्त खाजगीत विचारा, माईकवर नका विचारू. पण या गोष्टी ज्या ज्या काही आहेत ना त्या महत्त्वाच्या आहेत. त्या खेळाडू म्हणून तुम्ही ज्या फॉलो करता ना त्याच्यावरती मित्रांनो आपण येऊया. 20 धावा जेव्हा पहिल्या षटकात आल्यात ना तेव्हा मला वाटतं अनिकेतने त्या पद्धतीने मनगटातली ताकद कशी वापरायची, कधी वापरायची याचं कौशल्य आत्मसात केलंय. पहिला चेंडू या वेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर फलंदाजाने पाहिला, सोडून दिला यष्टीरक्षकासाठी. शुभम मात्रे गोलंदाजीला आलाय. आवाज संघाला माहिती आहे की मैदानामध्ये आपण नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला सामना काय फिनिश केला होता त्यांनी, अन्याल बिटर फिनिश म्हणतात ना, की चित्त थरारक पद्धतीने सामना कसा संपवायचा आहे त्याने दाखवून दिलं. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय, टप्पा घेतला, परंतु हा मात्र तेवढा ऑफस्टम्पच्या बाहेर गेला नाही. एकाच टप्प्यावरती मला आजही आठवतं ना की काही गोलंदाज असे असतात. याच मैदानावरती अभिजित बोरकर मला आठवतोय, एकाच टप्प्यावरून तो चेंडू आत घेणं असेल, चेंडू बाहेर वळवणं असेल, विशेषतः डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांकडे ही कलात्मकता असतं. तो नॅचरल अँगल जर तुमच्याकडे आहे ना तर त्याचा वापर कधी करणार? यावेळेला तो अँगलचा वापर मात्र फलंदाज करतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि अर्जुनच्या बॅटमधून निघाला हा जबरदस्त स्ट्रोक, षटकार. प्रोजेक्टेड स्कोर भरपूर सारा दाखवतोय, तब्बल 100पेक्षा अधिक दाखवतोय, 116 दाखवतोय, पण सध्या मी त्या 27 वरती येतोय. 27 धावा धावफलकावरती आले. शुभम मात्रे गोलंदाजीला आलाय, पण कोळेश्वरी भाग संघाची ही जोडी मगाशी सुद्धा आपण पाहिलं, मागच्या सामन्यात सुद्धा अनिकेत आणि अर्जुन या जोडीने ए फॅक्टर, ए मीन्स अट्रॅक्टिव्ह, ए मीन्स अटॅकिंग, हे या वेळेला हा ए फॅक्टर मैदानामध्ये सुरू झालाय. अलीकडच्या काळामध्ये ABCDचे प्रकार बदललेले आहेत. आम्ही बँकिंगमधली ABCD वेगळी वापरतो. ए फॉर ATM, बी फॉर बँकिंग, सी फॉर कॅशलेस, डी फॉर डिमॉनेटायझेशन्स, बरंच. पण बँकिंग सोडून थोडंसं इकडे क्रिकेटवर कॉन्सन्ट्रेट केलं ना, सो ए फॉर नॉट अ ॲपल और ॲपल इज अ फोन, आता असाही कन्वर्ट झालेला आहे टेक्नॉलॉजीच्या भाषेत. आकाश मांजरेकर तुम्हाला अधिक सांगेल. खराब चेंडू या वेळेला मात्र पंचांचा नो बॉलचा ही इशारा आहे. झेलवर जरी आलेला असला क्षेत्ररक्षक तरी सुद्धा 2 धावा पूर्ण होत आहेत आणि एक एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा आणि फ्री हिट सुद्धा असणार. शुभम मात्रे गोलंदाजी करताना मला वाटतं दडपण, दबाव त्याला थोड्या अंशी का होईना जाणवतोय. दोन्ही फलंदाज जर चांगले खेळतात आणि खास करून ज्या एंडकडून तो गोलंदाजी करतोय, धर्मेंद्रने त्याच षटकामध्ये लास्ट टाइम फुलाईदेवी सासवणे संघासाठी त्याच एंडकडून गोलंदाजी केली होती, जेव्हा शेवटच्या षटकामध्ये 11 धावा त्याला 16 धावा त्याला वाचवायच्या होत्या. पण पहिले 5ही चेंडू त्याने चांगले केले होते, अर्थात 4ही चेंडू त्याने चांगले केले होते, आपल्याला माहिती आहे. पण त्या सामन्यामध्ये अवश्य अर्थातच फलंदाजाने ज्या प्रकारे तो सामना फिनिश केला त्याचंही आपण कौतुक केलं. पण आता आपल्याला कोळेश्वरी भाग संघाच्या फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण इथे अर्जुनने जो टान्स घेतलाय ना तो मैदानामध्ये सर्व काही स्पष्ट करणारा आहे आणि त्या मर्यादा यावेळेला गोलंदाजाच्या उघड होतात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार. आमचे यासीन सर नेहमी म्हणतात की टेनिस बॉल थोड़ी क्यों ना हो चंचल होती है, इसके ऊपर नियंत्रण लाना बड़ी बात होती है. आता हे मैदानावरती पाहणं गरजेचं आहे की तुम्हाला ते चंचलतेवरती नियंत्रण आणावं लागेल. कंट्रोल मेकॅनिझम, वी टॉक अबाउट टू बी द डॉट बॉल मेकॅनिझम, पण मला वाटतं ना तो आता कंट्रोल मेकॅनिझम शुभम मात्रेला मैदानामध्ये कुठेतरी
आणावा लागेल. आणि आता मात्र तो कंट्रोल मेकॅनिझम मैदानामध्ये आणण्याच्या अगोदर नाही आणला जातोय. येस इट इज गुड फिल्डिंग. फलंदाज बाजून परतणार पॅव्हलियनमध्ये. मी म्हणतो ना रोहित शर्मावाला हिटमॅन ॲटिट्यूड होता आज त्याच्या फलंदाजीमध्ये. काय फलंदाजी केली त्याने. 10 चेंडूंचा सामना केला, 27 धावांवरती तो बाद झालाय. संघाची धावसंख्या 36 वरती नेऊन त्याने टेपवले. दुसऱ्या षटकाचा अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे, पण अर्जुनला जी संधी मिळाली त्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उचलला आणि सलामीवर कसा असावा ते अर्जुनने पूर्णपणे दाखवलं. 10 चेंडूत 27 धावा टोकल्यानंतर तो जेव्हा बाद झालाय, संघ त्याच्याकडे समाधानकारक नजरेने पाहतोय आणि केवळ पाहत नाहीये तर आश्वासदायक नजरेने आपला संघ या परिस्थितीत आहे याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आनंद सुद्धा आहे. क्रिकेटमध्ये हे बदलायला फार वेळ लागत नाही हेही आपण जाणतो. चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन अ वर्ल्ड असं नेहमी म्हणतो. तारुण्य काही एकच वेळ राहत नाही, ते बदलत असतं. यावेळेला नवीन फलंदाज जीतू पाटील मैदानामध्ये गेलाय आणि आल्या आल्या जीतूला सुद्धा बाद करून परतून लावलं जातं. शुभम मात्रेला लागोपाठ दुसरी विकेट. मी एक शब्द वापरला होता की चंचलता, बरोबर आहे ना यासिन सर. आणि वय आणि टेनिस बॉल याच्या चंचलतेविषयी नेहमी चर्चा गेलेली आहे. अर्थात क्रिकेटच्या मैदानावरची ही चंचलता गोलंदाजाने कंट्रोल मेकॅनिझममध्ये साधले. आणि कंट्रोल मेकॅनिझम तुमच्याकडे कधी येतं. शुभम मात्रेने लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट काढून 16 धावा खर्च केल्या होत्या. येस येतोय हॅट्रिकसाठी. पुढच्या ओव्हरला पहिल्या बॉलला विकेट घेतली ना की हॅट्रिक होते. एक बॉल एक्स्ट्रा नाही दिला जात. हां, नाही तर तुम्ही काय सांगाल, अजून 4 बॉल टाकाल नाही सांगाल. वळूया मैदानाकडे. या गमती जमती होत राहणार कारण आम्ही सगळे मित्र आहोत आणि जरी आम्हाला क्रिकेट कळत असलं तरी आम्ही मुद्दाम हे प्रश्न विचारत असतो कारण त्याच्यामधून या गमती जमती होत असतात. पण जेव्हा आपण आपल्या विभागात अशा प्रकारचं क्रिकेट खेळतो, खऱ्या अर्थानं दर्शन वाकडे आणि त्यांच्या संपूर्ण टीम सहकार्यानं धन्यवाद दिलं पाहिजे की किती छान वातावरण आहे, किती छान पद्धतीने सभामंडप जेव्हा सजला आहे. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं क्रिकेट जे काही आहे ना, पौष्टिक क्रिकेट ज्याला म्हणतात ना, ते क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांचं प्युअर फॉर्म ऑफ द क्रिकेट खेळायला मिळतंय आणि याच्यासाठी सर्व रसिक प्रेक्षक खुश झालेत. प्रणव आलाय गोलंदाजीला आणि आल्या आल्या प्रणवचा यावेळेला षटकाराने स्वागत केलं जात आहे. स्वागत नहीं करोगे हमारा, करेंगे लेकिन ऐसा पूर्णांक 1 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा धावफलकावरती झालेत. इंग्रजीमध्ये एक फार सुंदर शब्द आहे डिझायर. ती गाडी नाही आहे, हा एक फार सुंदर शब्द आहे. मला वाटतं ना या डिझायर शब्दाचा जेव्हा अर्थबोध आपल्याला होतो ना तेव्हा आपण त्या पद्धतीने मैदानामध्ये जातो. म्हणजे एक नीड असतं, एक वॉन्ट असतं आणि एक डिझायर असतं. यु नो आकाश, त्यातले भेदाभेद आपण नंतर मध्ये षटकांच्या मध्ये जर गॅप मिळाली तर मी नक्की सांगेन. काही वेळेला आपण नीडप्रमाणे जातो, काही वेळेला आपण वॉन्टप्रमाणे जातो आणि काही वेळेला आपण डिझायरप्रमाणे जातो आणि त्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये तृप्तीची ढेकर देणं असं म्हणतात. मला वाटतं अनिकेतने त्या षटकारानंतर दिली असेल. त्याला माहिती आहे त्याच्या बॅटमधून याही वेळेला चांगल्या धावा येतात. प्रणव गायकर गोलंदाजीला चॅलेंज निर्माण करणार का? चांगला चेंडू. आपल्या मराठी शुद्ध भाषेमध्ये याला सरपटी चेंडू म्हणतात आणि आमचे समालोचक मंडळी याला सबमरीन डिलिव्हरीज म्हणतात. एवढाच काय तो भेदाभेद यासिन सर. पण चेंडू तोच 2.3 षटकाचा खेळ संपला. तुम्ही काय म्हणता? नर्गिस बॉल म्हणता. क्या बात आहे. हा शब्द मी लिहून ठेवतो माझ्यासाठी. कोणी ऐकला तर अजून चांगलं बक्षीसही मिळेल. परत नर्गिस बॉल, याला काही वेगळं म्हणता का तुम्ही? नाही. क्या बात आहे. बघा वेगवेगळे शब्द पाहायला मिळत असतात. मला ते 10वी 12वीचे दिवस आठवले ज्या वेळेला शाळेत असणारे शिक्षकांसाठी विशेष अशा प्रकारची नामकरण समारंभ व्हायचे आणि त्या नामकरण समारंभामध्ये त्या सरांना सुद्धा माहिती असायचं, मॅडमना सुद्धा माहिती असायचं की मुलं आपल्याला नावाने चिडवतात, पण ते 10वी 12वीला आपल्याला सगळे सांभाळून घ्यायचे. आज ते आठवले, त्यांच्या समोर गेलो की आपल्यालाही आनंद वाटतो की या सरांमुळे पास झालो.
क्या बात है. याही वेळेला आपण पाहतोय ना, प्रणव गायकर मैदानामध्ये बरोबर कॉईनवरती गोलंदाजी करतोय. बरोबर टप्प्यावरती गोलंदाजी साधली जाते. पहिल्या चेंडूला किंवा दुसऱ्या चेंडूला षटकार, पहिल्या चेंडूला षटकार आला तर आला, ठीक आहे, हरकत नाही आहे. अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हे काही एकदा फिक्स झालं ना की मैदानामध्ये तुम्ही भरीव कामगिरी करू शकता. कारण आता 2 चेंडू येणं बाकी आहेत. यावेळेला कव्हर्समध्ये खेळलाय विनीत पाटील, मैदानामध्ये आलाय. आपल्याला माहिती असेल 3-4 वर्षापूर्वी विनीत पाटील तुफानी फॉर्ममध्ये खेळायचा. गतवर्षी मी काही विनीतची बॅटिंग बघितलेली नाही आहे, त्याच्यामुळे फार काही आत्ता बोलू इच्छित नाही, पण नक्कीच सांगू शकतो की विनीत भरोशाचा फलंदाज आहे. कारण ज्या झोनमध्ये विनीतने क्रिकेटमध्ये सुरू केलं होतं कोळेश्वरी भाग संघासाठी, ॲज अ बॅट्समन म्हणून त्याने स्पर्धेमध्ये अनेकाधिक धावासुद्धा पटकवल्या. ऑलराऊंडर या परफॉर्मन्स नात्याने मॅन ऑफ द सिरीजसुद्धा पटकवल्या. पण आज ते कोळेश्वरी भागसाठी त्याला करावं लागेल. प्रणव गायकर मात्र काही नवीन चेंडू मैदानामध्ये देतोय. नामकरण सुद्धा झालं, नर्गिस बॉल झाला किंवा सबमरीन चेंडू झाला, सरपटी चेंडू झाला. पण या सगळ्या अर्थ एक जरी असला तरी या षटकात फक्त 9 धावा आल्यात, हे महत्त्वाचं होतं. साई आवास संघासाठी हे परवडणारं असणार आहे. कारण जेव्हा साई आवास विरुद्ध कोळेश्वरी बाग हा सामना मैदानामध्ये रंगलाय, 3 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. इथून मी ब्रेक घेणार आहे. 2 गडी बाद 45. अच्छा, यासिन सर म्हणतात चला करा कंटिन्यू, हरकत नाही, ते सिनियर आहेत माझे, ते म्हणाले तर मला काय हरकत नाही. आणि तसंही संदीप जगे माईक सोडतच नाही, तुम्हाला तर माहिती आहे. 3 षटकं संपली, 45 धावा, 2 गडी बाद. दर्शन वाकडे यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. tenniscricket.in च्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा एक आगळा वेगळा प्रयोग गेले कित्येक वर्ष आम्ही सुद्धा करतोय. 2013ला ही स्पर्धा जेव्हा सुरू झाली, 18 लाख सबस्क्रायबरचा आकडा tenniscricket.in ने गाठला. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. पुढच्या 10 वर्षामध्ये लिहून ठेवा, सर्व जे हे चॅनल्सवाले आहेत हे स्पर्धा आयोजित करतील आणि क्रिकेटर त्यांच्यासाठी खेळतील. वाक्य लिहून ठेवा मित्रांनो. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीला प्रणय राणे गोलंदाजीला आलाय. या षटकामध्ये काय घडणार आहे? कारण कोळेश्वरी भाग संघाचा अनिकेत म्हात्रे एक दर्जेदार फलंदाज जो आहे ना, तो मैदानामध्ये आहे. टुर्नामेंट ऑफ द इयर मित्रांनो आपण पाहतोय. मला वाटतं आता असंच म्हणावं लागेल, अंश आश्लेषा चषक टुर्नामेंट ऑफ द इयर डे क्रिकेटमधली, जी अर्थातच मैदानामध्ये रंगले सासवणीला. विनीत यावेळेला ठोकतोय, कव्हर्समध्ये अफलातून तो खेळतो आणि याही वेळेला त्याचा चेंडू ट्रॅव्हल होणार जरूर. 1 बाउन्स. वेलकम फॉर विनीत पाटील. आणि विनीत पाटील त्या मैदानामध्ये समानार्थी शब्दातला पुन्हा एकदा प्रूव्ह करून दाखवतोय. याही वेळेला त्याने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरीही तैनात असला तरी चुकलाय, अंदाज चुकलाय आणि चेंडू सीमारेषा पारही गेलाय. मनपूर्वक धन्यवाद. डीजे मास्टर. धावसंख्येकडे एक नजर टाकूया. धावफलकावरती धावसंख्या 53. यासिन सर, कधी कधी कसं असतं माहिती का, हे चांगले खेळाडू असतात ना, त्यांना एखादा चिमटा काढण्याची गरज असतं, मग ते चार्ज होतात. विनीत आज चार्ज झालाय जरूर. यावेळेला पॉईंट्समधून चेंडू अर्थातच थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होणार, आणखीन एक चौकार मिळणार कोळेश्वरी भाग संघासाठी. हा लागोपाठ 3रा चौकार. आमचे यासिनजी मर्चंट नेहमी म्हणतात की जिंदा दिल खिलाडी होना चाहिए जो कभी हिम्मत न हारे. आणि मला वाटतं ना, तो हिम्मत न हारे हा शब्द मी नेहमी डबल अंडरलाईन करतो, जो 2 मार्क अधिक देतो आपल्याला. कारण मैदानामध्ये तुमची परिस्थिती काय आहे, त्याहीपेक्षा मी परिस्थिती कशी निर्माण करू शकतो हे फार महत्त्वाचं. प्रणय राणेला हे ओळखावं लागेल की 3 चौकार आलेत, यापैकी किती आपण दिलेत. विनीतने 1 कव्हर्समध्ये खेळला, पण त्याच्यानंतरचा एक लॉंग ऑनला जो होता तो क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे गेला होता आणि एक होता नशिबाचा चौकार. तर याच्यावरही थोडासा आपल्याला अभ्यास करावा लागतो की ज्या 8 धावा आल्यात त्या थोड्या नशिबाच्या साथीने आल्यात. आपल्याला थोडा अभ्यास करावा लागेल जेव्हा साई आवाज संघासाठी आपण गोलंदाजी करतोय. दोन गडी बाद 58 ही धावसंख्या 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय मित्रांनो, अंश आश्लेषा चषक 2024. क्रिकेटमध्ये ना अगर चलता है ना मगर चलता है. क्रिकेट
में केवल खिलाड़ियों का जिगर चलता है, जे काही आपण बोलतो, ऐकतो, पाहतो, अनुभवतो, त्यामध्ये पाहायचे की या वेळेला जिगरबाज परफॉर्मन्स कोणाचा पाहायला मिळतोय. प्रणय राणे राईट मोर द विकेट गोलंदाजी करतोय सासवणे एंडकडून. काही वेळेला आपण पाहतोय ना चांगला चेंडू. कमबॅक फार महत्त्वाचं असतं आणि हे कोणत्याही खेळामध्ये मला नोवाक जोकोविच आठवतो 2009ला ज्या वेळेला तो अनफिट होता. धावफलकावरती एक नजर टाकूया. 4 षटकांचा खेळ संपलाय, 2 गडी बाद, 59 धावा. यासिन सरांना काहीतरी म्हणायचंय. मित्रांनो, आपण पाहताय संदीप जगे सर इथे एकदम फॉर्मात आहेत आणि वेगवेगळ्या शब्दांची रचना. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर आपण झोपलेलो आहोत, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी किंवा बरेच शब्द माहिती होत नाही आहेत. T20मध्ये काय चाललं आहे, कोणता खेळाडू येतोय, कोणी सेंचुरी ठोकले, कोणी लागोपाठ 3 षटकार ठोकलेले आहेत, टीम एमध्ये काय चालू आहे किंवा अंडर-19मध्ये काय चालू आहे, कारण आपण सर्व झोपलेलो आहोत. जर असंच हेच जर मला हिंदीमध्ये म्हणायचं झालं, प्लीज ऐका. तर ये सब कुछ जानते हैं और हम कुछ भी नहीं जानते क्योंकि हम सोए हुए हैं और संदीप जगे हैं. संदीप जगे, सही है, क्या बात आहे. यासिन सरांना असं मध्येच अचानक जे काही सुचतं ना ते प्रचंड भयंकर असतं. शुभम मात्रे हॅट्रिकवरती आला. यासिन सर मी येईन तुमच्यापर्यंत. ऑन अ हॅट्रिक. यावेळेला चेंडू खेळलाय, बराच हवेत आहे. आहा, पारितोषिकांची खैरात जरूर होती. मंगेश दादाकडून 1000 होते, सोन्याकडून 1000 रुपये होते, तिकडे गोकुळकडून सुद्धा 1000 रुपये होते. 1000 वाचलेत, पण त्याही पेक्षा क्षेत्ररक्षकाच्या त्या 100% परफॉर्मन्सला दाद द्यावी लागेल, कारण अनिकेतचा हा जेल होता. आपण पाहतोय आय होप सो खेळाडू व्यवस्थित असावा. अनिकेतचा कॅच होता हा. परेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता वाईड एज मिड विकेटला. आय होप सो खेळाडू बरा. स्प्रे घेऊन जा मैदानात मित्रांनो. स्प्रे घेऊन जा. पाणी आता आणलं तरी चालेल ना. पाणी पण घेऊन जा मैदानामध्ये. 4.1 षटकांचा खेळ संपलेला आहे. पाणी सुद्धा पाठवायचं आहे मैदानामध्ये. आणि तिकडे मिड विकेटला परेशला काही लागलं नाही आहे ना, याची आपण पाहणी करून यायची आहे. गोलंदाजीसाठी शुभम मात्रे आला. पहिल्या षटकामध्ये त्याने 16 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजला बाईक आहे जी आपण स्क्रीनवरती पाहतोय. दर्शन वाकडे स्वतः स्पर्धेचे आयोजक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लेजेंडरी क्रिकेटपटू राजू म्हात्रे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गुरुवर्य समालोचक राजूजी शिल्डनकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व सहकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि क्रिकेट सामन्याचा आनंद लुटत आहेत. आणि राजेश मोहिते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे, कारण खूप मेहनत राजेशने या स्पर्धेसाठी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्या सर्व संघ सहकाऱ्यांच्या साह्याने. मी त्याला एक मगाशी हसत म्हणालो की राजेश, तू आजच्या लॉट्समध्ये खेळण्यापेक्षा आज रेस्ट घेऊन उद्याच्या लॉट्समध्ये खेळ. मुंबईवाले तुझी वाट बघतायत आणि आम्ही तुझी वाट बघतोय मुंबईवाल्यांसाठी. असं उलटं पण आहे ते. तर असाही सल्ला त्याला आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. थोड्या गमती जमती होत असतात, पण जेव्हा क्रिकेटच्या मैदानाच्या पलीकडे आपले हे मैत्रीचं नातं जे मित्रांनो गेले अनेक वर्ष आपण जोपासलंय ते फार महत्त्वाचं आहे. बघा ना, आपल्याला कोण ओळखत असतो. यासिन सर, जरा 10-15 वर्ष आपण मागे जाऊया. जर आपण क्रिकेट खेळत नसतो तर हा एकदा निबंध लिहून बघा. प्रत्येकाने आज घरी जा आणि 10 वाक्य लिहा. आपण क्रिकेट खेळत नसतो तर. टिंब पण आपल्याला ओळखत नसता. वळूया मैदानाकडे. शुभम मात्रे गोलंदाजीला आलाय आणि शुभमने साई आवाज संघासाठी आपण पाहतोय ना ती एक आशा निर्माण केलेली आहे. फार महत्त्वाचं असतं की आमचे समालोचक मित्र अर्थातच आमचे गुरुवर्य राजा पेटे सर नेहमी म्हणायचे की संदीप, यू नो क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. यू हॅव टू क्रिएट अ चान्स बिकॉज इफ यू क्रिएट द चान्स it will come as positivity to your all entire teams. असं ते नेहमी म्हणायचे. आणि मला वाटतं ना त्या एंटायर टीम या शब्दप्रयोगामध्ये बरंच काही लपलेलं असायचं, कारण ते एंटायर एफर्ट्स असतात. संघ सहकाऱ्यांसाठी आपण प्रोत्साहित करत असतो आणि तो चान्स आपल्याला निर्माण करावा लागतो. शुभम मात्रे जेव्हा आज मैदानात ती गोलंदाजी करतोय ना, अनिकेतसाठी ती लाईन फार महत्त्वाची आहे की तुम्ही कुठले अक्रॉस द लाईन जाताय किंवा क्रीज के कोने से गेन कर रहे वगैरे वगैरे शब्दप्रयोग बरेच आम्ही करू, पण त्याही महत्त्वाचं आहे की तुम्हाला ती ॲक्युरसी मिळाली का. एकदा काही पहिल्या दिवशी सुद्धा यासिन सर म्हणाले होते इथे की ग्लेन मॅग्रा असो, ब्रेटली असो, जेसन गिलेस्पी असो, जहीर खान असो, जसप्रीत बुमराह असो,
चेंडूचा टप्पा आणि लेंथ लाईन ही फार महत्त्वाची. यावेळेला मात्र नो बॉल असणार आहे. कधी कधी आपण म्हणतो ना, अतिस्तुती पण महागात पडते आणि अति प्रयोग पण महागात पडतात. प्रयोग एक्सपेरिमेंट ही जी महत्त्वाची गोष्ट असताना काल मी एक पुस्तक वाचत होतो. त्या पुस्तकामध्ये मी वाचलं की अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत ना, हे वेगवेगळे एक्सपेरिमेंट सामन्यामध्ये करण्यापेक्षा ते नेट्समध्ये करण्याला अधिक प्राधान्य देतात आणि ते जर पॉसिबल झाले ना, तर मैदानात तुम्ही अधिक धावा बनवू शकता आणि हे यावेळेला अनिकेतने प्रूव्ह केलंय. फ्री हिट होती, चेंडू सीमारेषा बाहेर, आणखीन एक षटकार. माझी आई नेहमी म्हणायची मला की थांबला तो संपला. कोणत्याही क्षेत्रामध्ये थांबणं नसावं. एकदा काही तुम्ही थांबलात ना की संपलात. चालत राहायचं, जिंकत राहायचं. यस, सीखना बन तो जीतना बन. आणि हे यावेळेला प्रूव्ह होतंय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, आणखीन एक दर्जेदार षटकार. अठरा ते 25 वयोगटातली ही जे काही तरुण नवोदित मंडळी मैदानामध्ये असतात ना, बघा 75 झालाय स्कोरबोर्डवरती. जोरा नजर टाकलीत ना, 75 धावा आल्यात. कोळेश्वरी बाग संघ कशासाठी ओळखला जातो? जितूच्या बऱ्याच परफॉर्मन्सबद्दल मी बोललो असतो. आज मैदानात तो अधिक वेळ राहिला असता तर, पण अनिकेत हा भाव खाऊन जातोय. ही जी एक लिगसी असते ना चालत आलेली, काल सुद्धा याच्याबद्दल मी वर्णन केलं. बघा इथे एक धाव जरूर आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल नाही होईल, अनिकेत स्वतःकडे स्ट्राईक टेबल कदाचित, पण 76 ऑन बोर्ड. 76 धावा धावफलकावरती झाल्यात. 5व्या षटकाचा खेळ संपलाय. तर या लिगसी बाबत आपण बोलत होतो की जितूने सुद्धा कोळेश्वरी बाग संघासाठी अनेक वर्ष चांगला खेळ केलाय. प्रशांतने अनेक वर्ष चांगला खेळ केलाय. विनीतने सुद्धा काही चांगल्या मॅचेस दिल्यात. आज अनिकेत संघाचा कर्णधार आहे. कर्णधार या शब्दावरती यावं लागेल. कारण बघा, जेव्हा आपण एक भाग किंवा एक टीम म्हणून खेळत असतो ना, तेव्हा त्याला बऱ्याच अंशी गोष्टी साध्य कराव्या लागतात. प्रत्येक वेळेला 25 मिनिटं झाली. 25 मिनिटामध्ये 5 षटकं करायची होती सर. नाही झाली ते म्हणतात. नाही, मगाशी तिथे लागलं होतं ना, तेव्हा थांबलो नाही. अंपायर्स नाही वाटत. अंपायर्स प्रमाणे जावं लागेल. अंपायर प्रमाणे जावं लागेल आपल्याला. आपण जरी लावलं असतं तरी अंपायर प्रमाणे आपल्याला जावं लागेल. कारण शेवटी ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय लास्ट असतो. वळूया मैदानाकडे. 5 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. 76 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकासाठी प्रणय राणेच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू आहे. प्रणय राणेने पहिली ओव्हर इम्प्रेसिव्ह केली होती. 14 धावा खर्च केल्या होत्या. विकेट त्याला मिळाली नसली तरी कमबॅक चांगला पाहायला मिळाला होता आणि त्याच कमबॅकवरती मोहर उमटवली जाते. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद सुद्धा होतोय. पंचांनी सरळ सरळ सांगितलं होतं की सारख्या जर बॅट वगैरे चेंज करत राहिले तर मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 20 मिनिटाच्या काय 25 मिनिटाचा जो काही टाईम दिला जाईल त्या टाईमचं रिस्ट्रिक्शन नसेल. कारण तुम्ही बॅट चेंज करताय त्याच्यामुळं तोही वेळ कन्सिडर केला जाणार आहे. बरोबर आहे, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. हा क्या बॉलिंग आहे. प्रणय राणे यावेळेला गोलंदाजी करताना आपण पाहतोय ना, मला वाटतं ना आकाश, रिव्होल्यूशन इन टेनिस क्रिकेट याच्यावरती अलीकडच्या काळात समालोचक मंडळांनी किती अभ्यास केला आहे मला माहीत नाही आहे, पण त्याच्यावरती तुम्हा लोकांना सर्वांना अभ्यास करावा लागेल की रिव्होल्यूशन्स काय काय आहेत. बघा एक फेज असतात 10-10 बिफोर 10 इयर्स बिफोर, बट डोंट टॉक अबाउट टू बी दॅन राईट नाव बिफोर 10 इयर्स. जमाना फास्ट बदलतोय. बिफोर 3 इयर्स तुम्ही पकडा आणि आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये
गोलंदाजीचं कौतुक मगाशी सुद्धा मी केलं होतं की काही चान्सेस हे त्याने निर्माण केले क्षेत्ररक्षकांची, त्याला 7 लाभली नाही. 76 धावसंख्या, धावफलकावरती लागले 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. साई आवाज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता, क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, कोळेश्वरी भाग बॅटिंग करतोय, हे सगळं 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 समोर आहे तुमच्या. पण प्रणय राणे जो मैदानामध्ये गोलंदाजी करतोय त्याच्या बॅक ऑफ द माइंड काय गोष्टी आहेत हे फक्त प्रणय राणेच ओळखतोय. यावेळेचा हाही चेंडू आपण पाहतोय, आल्या आल्या फलंदाजाने यावेळेला स्ट्राईक रोटेट करण्यासाठी प्रयत्न केला जरूर, परंतु धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परतेल पावलांमध्ये. आणखीन एक फलंदाज बाद. लागेल की 5 षटकापर्यंत जे कॅशियरचा जॉब चालला होता अचानक आता अकाउंटंटकडे गेलेली आहे एंट्री, आणि त्याने संपूर्णपणे आता या धावसंख्येला स्थिर केलेला आहे, कारण 4 चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये. रोल ऑफ बॉलर मेडन ओव्हर जर आली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल सनीकडून. प्रणय राणेने 4 चेंडू डॉट जरूर केलेत, त्याच्या 3 मध्ये विकेट आहेत, 2 स्वतःच्या नावावरती आहेत, 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये आहेत. 5 गडी बाद 76 कोळेश्वरी भाग. विनीत यावेळेला कव्हरला खेळतोय. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल 2 धावा विनीतला मिळणार आहेत. 2 धावाने धावसंख्येत भर. 78 ऑन अ बोर्ड. 78 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कोळेश्वरी बाग संघाने एक टार्गेट फिक्स जरूर केला असेल की साधारण आपण 80-85 रन्स मैदानामध्ये बनवायच्या. आपल्याला माहिती आहे साई आवाज संघाकडे चांगले फलंदाज मैदानामध्ये आहेत. लास्ट मॅच त्याने ज्या प्रकारे फिनिश केली होती, तो फिनिशिंग टच ज्याला मी मिडास टच असं सुद्धा म्हणतो, तो या जर संघाकडे असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे ती कामगिरी करावी लागेल. हाय स्टँडर्ड. विनीत यावेळेला फटका खेळतोय जरूर. वाईड मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, पण चेंडू सीमारेषा पार सुद्धा आहे. चौऱ्याऐंशी धावा पाहायला मिळाल्या शेवटच्या चेंडूवर. षटकार आला ज्याला गोल्डन 6 म्हणून आपण नेहमी म्हणतो. हा गोल्डन 6 यावेळेला त्या गोल्डन इफेक्ट मैदानामध्ये संघाला देणार का? कारण कोळेश्वरी भाग संघाची धावसंख्या आश्वासदायक आहे, हे पहिल्या सुरुवातीपासून आपण पाहिलं, आणि त्या पद्धतीने त्यांनी सातत्य सुद्धा ठेवलं. 85 टू विन आहेत 36 चेंडूमध्ये. 85 धावा काल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या की 36 चेंडूमध्ये 85 धावांचं लक्ष असताना प्रतिस्पर्धी संघ कशा प्रकारे मैदानामध्ये उभा राहिला होता. पण आज साई आवाज संघाला थोडी वेगळी रणनीती बोलावी लागेल, कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये केवळ एका रणनीतीनेच उत्तर देता येतं, आणि ती रणनीती आक्रमकता असतं. पण या आक्रमकतेला सुद्धा क्षणभंगुरतेचा शाप असतो असं मी नेहमी म्हणतो. त्यामुळे मैदानामध्ये थोडी भरवशाची, थोडी असरदारवाली, पण थोडी विश्वासदायक, तिन्ही शब्दांचा अर्थबोध एक जरी असला तरी सगळ्यात महत्त्वाचं ज्याला जे जे समजतं त्याने त्या त्या पद्धतीने घ्यावं असं सांगणारं होतं. आणि म्हणूनच मी घेतो एक छोटासा ब्रेक. वळूया डीजे मास्टरकडे, जेव्हा 36 चेंडूत 85 धावा आणि वळणार आहेत माझे साथी समालोचक मित्र यासीनजी मर्चंट यांच्याकडे. फलंदाजांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर खेळण्यासाठी सज्ज व्हायचं आहे.
36 चेंडू आणि 85 धावांची गरज. आज या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अशाच प्रकारचा सामना आपण पाहिला होता. ज्यामध्ये 36 चेंडू आणि 85 धावांची गरज होती. यशवंतदेव सासवणे या संघाने या 85 धावा चेस केल्या होत्या. त्याचा सक्सेसफुली पाठपुरावा केला होता आणि तो सामना त्यांनी जिंकला होता. तर ह्या 85 धावा पुन्हा एकदा चेस होणार का, हे प्रश्नचिन्ह नक्कीच आपल्या सर्वांसमोर आहे. परंतु त्या सामन्यामध्ये संकेत वाकडे आणि कमलेश कोळी यांनी केलेली अफलातून फलंदाजी जर आपण पाहिली, तशाच प्रकारची फलंदाजी मात्र करावी लागेल. कारण संकेत वाकडे यांनी अर्धशतक झळकावलं होतं आणि कमलेश कोळी यांनी अगदी यथोचित किंवा यथायोग्य त्यांना साथ त्यांनी दिली होती. आणि दुसऱ्या विकेटसाठी जवळजवळ 50 ते 60 धावांची भागीदारी त्यांनी रचली होती. त्यामुळे तो सामना त्यांना सहज जिंकता आला. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं, जहां पे पहला ओवर लेके आए हैं प्रशांत गावन. अपना निजी पहला ओवर 40+ हो चुके हैं और इस खिलाड़ी के नाम पर बहुत सारे रिकॉर्ड है, मगर जो गया सो बीत गया. मगर अब यहाँ पे नई मैच से और नए दिन के साथ शुरुआत करनी होगी प्रशांत को. सामने है एक धुआंधार बल्लेबाज सौरभ गवाणकर. ये लीजिए, सौरभ की यही पहचान है. लॉन्ग ऑन खाली था, लॉन्ग ऑन अगर होता तो सीधा हाथों में खेल गए थे, मगर वो जानते थे कि 30 गज का दायरा यहां पे मौजूद. पहली गेंद पर चौके के साथ शुरुआत. बहुत ही बढ़िया शुरुआत हो चुकी है. हमेशा की तरह सौरभ पहली गेंद के साथ जिस तरह से शुरुआत देते हैं, रोहित शर्मा की याद जरूर आती है. रोहित शर्मा इसी तरह से अपने टीम को एक धुआंधार बल्लेबाजी करते हुए शुरुआत देना चाहते हैं. ये लीजिए, ओहो, ये उनका पसंदीदा स्ट्रोक खेला है उन्होंने. इस स्ट्रोक का मैं इंतजार कर रहा था. की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं. जी हाँ, ये देखिए, इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव, क्योंकि गेंदबाज थोड़े से विचलित हुए. प्रशांत गावन के ऊपर एक प्रेशर यहाँ पे साफ दिखाई देता हुआ, क्योंकि पहली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक आने के बाद कुछ अलग करने की कोशिश, बल्लेबाज से गेंद को दूर रखने की कोशिश यहाँ पे हुई. जी हाँ, फिर से एक बार उड़ाया है. इस मर्तबा लॉन्ग ऑफ को चुना है. गेंद हवाई सफर करती हुई फिर से एक बार दर्शक दीर्घा में 6 रन के लिए. मास्टर, खूनो बवाल जब तक जवानी है, खूनो बवाल जब तक जवानी है, और इसी अंदाज के लिए सौरभ, दुनिया तुम्हारी दीवानी है. क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है, वाह, मजा आ गया. ओहो, जोरदार अपील, क्योंकि लगातार 3 बड़े स्ट्रोक के बाद यह मौका आया था. बाल बाल बच गए. हालांकि हम भी थोड़ी से यहाँ पे चुप से हो गए कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ, कुछ समझ में नहीं आया. मगर यहाँ पे प्रशांत, देखिए, अपनी आपकी स्क्रीन पर देखिए, बता रहे हैं ना गेंद ना बल्ला, कुछ भी संपर्क नहीं था, मगर लाजवाब गेंद थी. कमाल की वापसी प्रशांत की. इस तरह से अगर गेंद करोगे, ये स्लोवर वन थी, एक स्टॉक बॉल था, बल्लेबाज को प्रभावित करने वाली गेंदबाजी. ओहो, इस मरतबा देखिए अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. गेंद बल्ले का बाहरी सिरा लेके उनके शायद कान से या आंख से टकराई है. वॉलंटियर से मेरी गुजारिश है कि पानी लेके मैदान में जाए, पहुँचे और देखिए वहाँ पे क्या हुआ है. अगर स्प्रे की ज़रूरत है तो स्प्रे भी मुहैया करवाइए.
जी हाँ, मुझे भी लगता है कि आंखों में लग चुकी है गेंद। और इसी तरह से हमने अलीबाग चैंपियन ट्रॉफी में भी निशु के आंखों में गेंद लगते हुए देखा था, क्योंकि आजकल बल्लेबाज अक्रॉस द लाइन खेलते हैं। सामने वाली गेंद को जब आप अक्रॉस खेलोगे और गेंद बल्ले के ऊपरी हिस्से में लगती है तो गेंद उड़कर सर पे चली जाती है और आंख में लगती है और बहुत ज़ोर से लगती है। हम यही प्रार्थना करेंगे कि सौरभ गवानकर सही सलामत होंगे, ज़्यादा चोट या गंभीर चोट नहीं होगी और फिर से एक बार खेलने के लिए तैयार होंगे। सौरभ भी एक फाइटर खिलाड़ी है, उनके सीने भी आग है और वो आग उनके बल्लेबाजी में दिखाई देती हुई। पहली 5 गेंदों में देखिए आपके स्क्रीन पर 1 चौका और 2 छक्के वो लगा चुके हैं। गेंद जब बल्ले से लगती है और किनारे पे लगती है तो बहुत जोर से वो गेंद लगती है चेहरे पे। थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल रोका गया है। अंपायर्स और सारे खिलाड़ी इकट्ठा होकर मुआयना करते हुए क्या यहाँ पे सौरभ को खेलना चाहिए। मुझे ऐसा लगता है कि सौरभ आप थोड़ी देर के लिए रेस्ट करें, कम से कम 1 ओवर रेस्ट करें, क्योंकि अंदरूनी जो हरकत होती है अपने बॉडी की उसे थोड़ा शांत होना बेहद ज़रूरी है। देखिए आपको कैसा समझ में आता है, मगर आपकी बल्लेबाजी भी इम्पोर्टेंट है और आपकी सेहत भी इम्पोर्टेंट है। अगर आप कॉन्फिडेंट हो तो ठीक है, वरना थोड़ी देर के बाद आप खेल सकते हो। सत्रह रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 गेंदों का खेल हो चुका है। पहला ओवर प्रशांत गावन करते हुए दिखाई दे रहे हैं। महंगा ओवर यहाँ पे घटता हुआ, मगर इसी अंदाज के साथ और इसी फ्लो के साथ बल्लेबाजी करेंगे तो ही 85 रन यहाँ पे चेस हो सकते हैं, क्योंकि 6 ओवर में 85 रन बनाना यानी तकरीबन 14 रन के औसत से आपको रन बनाने होंगे और 30 गज के दायरे में बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश यहाँ पे होनी चाहिए। इसी सोच के साथ आपकी सोच भी सही है और आपका नज़रिया भी सही है। चलिए मैच शुरू होता हुआ। ओहो हो, ये देखिए फाइटर फिर से एक बार ओवर द कवर लॉफ्ट किया, लॉफ्टेड कवर ड्राइव, फिर से एक बार गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, बड़ा तो वो होता है जो मुसीबत में एक दूसरे के लिए खड़ा होता है। यहाँ पे खड़े हो चुके हैं सौरभ, 6 गेंदों में 20 रन जुटा के दीवार की तरह, चट्टान की तरह, जीत और हार के बीच में एक लड़का खड़ा है, नाम है सौरभ गवानकर। क्योंकि 86 रन बनाने हैं तो इसी अंदाज के साथ आपको बल्लेबाजी करनी होगी। सिंगल डबल रन तो आने ही होंगे, मगर उसी के साथ साथ बड़े स्ट्रोक यहाँ पे आना बेहद ज़रूरी है। जी हाँ, 21 रन, 21 रन हो चुके हैं। इस बीच नए गेंदबाज जीतू पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। जी हाँ, गेंद का पीछा किया, गेंद के साथ छेड़ने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद थर्ड मैन के रीजन में 4 रन के लिए। भी यहाँ पे अपने बल्लेबाजी का जौहर दिखाते हुए, इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूँ खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है। सौरभ को देखकर यहाँ पे नीलेश ने भी अपना रंग बदला है।
जी हाँ, इस मरतबा कुछ अजीब व गरीब अंदाज के साथ खेलने का प्रयास। अक्रॉस द लाइन गए थे, ऑफ स्टंप के बाहर गए थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, लेमन कट, मगर शॉट फाइन ले की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर, 6 ओवर का यह मुकाबला। आहा, इस मरतबा अपनी कलात्मकता दिखाते हुए जीतू पाटिल कलाकार है। बहुत ही बढ़िया यहाँ पे गेंद थी, बिल्कुल समझ नहीं पाए, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई झटका लगता हुआ 25 के योग पर। पहले विकेट के बाद नए बल्लेबाज आए हैं विक्रम प्रसाद स्ट्राइकिंग एंड पर। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद जीतू की। जीतू ने यहाँ पे वापसी दिलाई है। 3 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए हैं और एक सफलता अर्जित की है। साझेदारी यहाँ पे तोड़ने में कामयाबी जीतू को मिलती हुई और नए बल्लेबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव बनाने का प्रयास। जी हाँ, इसमें तबाश गेंद लेग स्टंप पर जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद स्टंप के ऊपर से निकल गई। गेंद को घुमाना जानते हैं, अपनी उंगलियां फेरना जानते हैं और इसी वजह से बल्लेबाज थोड़ा सा परेशान नजर आते हुए, क्योंकि लगातार 2 गेंदें यहाँ पे उन्होंने बिंदी खेली है। बिंदी गेंदें खेलना यानी बहुत बड़ी गलती नहीं, गुनाह मैं कहूंगा। ये लीजिए, जैसे जैसे बिंदी गेंदें आएंगी वैसे वैसे आपके ऊपर एक प्रेशर क्रिएट होगा, मनोवैज्ञानिक दबाव बढ़ेगा और यही यहाँ पे नजर आता हुआ। पहले ओवर में तकरीबन 21 रन आए थे, उसके बाद ऐसा लग रहा था कि यह मैच आसानी के साथ जीता जा सकता है, मगर जैसे ही जीतू पाटिल गेंदबाजी के मार्ग पर आए, पहली गेंद पर चौका आया था, मगर लगातार उसके बाद 5 गेंदें उन्होंने बिंदी की। विक्रम प्रसाद थोड़े से परेशान और इसी वजह से अपना बल्ला यहां पे बदलना चाहते हैं, चेंज करना चाहते हैं। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 12.50 के औसत से 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं सौरभ। अब यहां पे सौरभ को खेलने का मौका मिलता हुआ, हालांकि चोट लगी है, मगर दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि जब शेर जख्मी होता है तो और भी वो खूंखार होता है और डेंजरस होता है। देखिए यहाँ पे सौरभ स्ट्राइकिंग एंड पर अब सामना करेंगे फिर से एक बार प्रशांत गावन का। प्रशांत गावन का पहला ओवर काफी महंगा था, मगर प्रशांत गावन के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। जी हाँ, हवा में खेला है जरूर, हवा के साथ साथ ये गेंद चली जाएगी। देखिए हवा में उन्होंने ट्रैवल किया और गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन। जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, कोशिश के तरकश का वो तीर जिंदा रख। हार जाए जिंदगी में सब कुछ, लेकिन फिर से उसे पाने की उम्मीद जिंदा रख। क्या जज्बा यहाँ पे उनका नजर आ रहा है। खेलने का अंदाज देखिए, सोच देखिए, नजरिया देखिए। ये लीजिए, फिर से एक बार गेंद हवा में है। ओहो, ऐसा लग रहा था कि ये कैच हो सकता था, मगर गोली की रफ्तार से गेंद निकल गई। फिर से एक बार लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन।
ऐसे ही सौरभ उनके सामने आए, स्ट्राइकिंग एंड पर खेलने का मौका मिला। लास्ट 5 गेंदें बिंदी थी और यहाँ पे देखिए वक्त बदलने में वक्त नहीं लगता। बैक टू बैक 2 छक्के 2 गेंदों पर 12 रन जुटा लिए हैं। जी हाँ, इस पर तबाह लोअर फुल टॉस गेंद थी, स्लोवर वन, थोड़ा सा फंस गए थे मगर अपने आप को एडजस्ट किया और अपने बल्ले को तिरछा करते हुए यहाँ पे ओहो विकेट को खोया है, सैक्रिफाइस किया है अपने विकेट का और इसी के साथ रनआउट के रूप में ये लगता हुआ दूसरा झटका। लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच गौरव राहुल। कमाल की बल्लेबाजी की थी गौरव राहुल ने लास्ट मैच में। बहुत दिनों के बाद गौरव राहुल उसी अंदाज में नजर आए थे और हम सब चाहेंगे कि फिर से एक बार उनका वही अंदाज नजर आएगा। मगर यहाँ पे एक विकेट हासिल किया है, भले वो रनआउट के रूप में क्यों न हो। साझेदारी यहाँ पे तोड़ी है और उसका प्रभाव पड़ता है। मगर एक अच्छी बात यह है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए कि उनके पास सौरभ अभी भी मौजूद है। ओहो, ये लीजिए बैक टू बैक आता हुआ ये तीसरा छक्का। सौरभ पहुंचे हैं 10 गेंदों में 39 रनों पर। सौरभ आज कुछ अलग ही सोच रहे हैं। सौरभ का आज सोचना बहुत थोड़ा सा डिफरेंट मुझे नजर आता हुआ। ये लीजिए, ये क्या चल रहा है? सनी इनकी तरफ से अगर 50 होते हैं तो 500 रुपए का इनाम देकर सौरभ को सम्मानित किया जाएगा। धन्यवाद सनी। मगर 5 गेंदों में 4 छक्के, बल्लेबाज का नाम याद रखना सौरभ गवानकर। फिर से एक बार अपना बल्ला तो यहां पे जोरदार चलाया था मगर इस मर्तबा गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था। 1 रन तो मुकम्मल कर लिया है, दूसरा रन यहाँ पे लेना चाहेंगे? जी नहीं, दोनों भी बल्लेबाज उनके लिए बहुत ही अहम। और देखते देखते यहाँ पे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। अंतिम गेंद के ऊपर 1 रन यहाँ पे मुकम्मल करते हुए सौरभ पहुंचे हैं 46 पर और टीम का स्कोर जहां पहुंचा है 51। 3 ओवर की समाप्ति के बाद 51 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए बचे हुए 18 गेंदों में 34 रनों की जरूरत। और जब तक ये मैच शुरू होता है तब तक मैं आप सभी को फिर से एक बार ले चलूंगा हमारे साथी कमेंटेटर आकाश वाणी के पास। धन्यवाद यासीन सर. बोलूयात मैदानावरती जिथे 18 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 18 चेंडूंमध्ये धावफलकावरती तब्बल देणगी जमा झाली असं बाळकृष्ण दर्णे गुरुजी आम्हाला कळवत आहेत. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडू 46 धावा. यावेळेला बाटची लीडिंग चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये 13 चेंडूंमध्ये अर्धशतक. या स्पर्धेतील सर्वात फास्टेस्ट हाफ सेंचुरी यावेळेला सौरभ गवाणकरच्या नावावरती आपण पाहतोय. 6 षटकार 3 चौकारांचा समावेश. मैदानाच्या चहू बाजूला आज सौरभ गवाणकर नावाचं वादळ घोंगावलं आणि आज खऱ्या अर्थानं पद्मश्री नानासाहेब करमरकर क्रीडांगणावरती खऱ्या अर्थानं चांगला खेळ. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू सन्मानपूर्वक फटका खेळून काढलाय. 1 धाव धावफलकावरती आलेली आपण पाहतोय.
सनी वर्तक यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज आलेल्या या 50साठी कमालीचा खेळ साई आवाज संघाने आपल्या संघामध्ये केलेले बदलाव, रणनीतीमध्ये केलेला बदलाव नेहमी उपयुक्त ठरतो हे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गौरव राहुलला मिडल ऑर्डरमध्ये घेऊन येण्याचं चक्र त्यांनी रचलं आणि तदनंतर मात्र मैदानावरती चांगला खेळ सुद्धा आपण पाहतोय. यावेळेला चांगला फटका आहे, पॅरलल खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. क्षेत्ररक्षकाने एका हातामध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, हा प्रयत्न ठरलाय असफल, पॅरलल षटकार. क्रिकेटमध्ये ना ग्रोथ माइंडसेट असला पाहिजे. काल आपण काय चुका केल्या, आज आपण नवीन काय करणार आहोत, काय रणनीती आखणार आहोत, कोणत्या गोलंदाजावरती आक्रमण करणार आहोत, हा माइंडसेट फार महत्त्वाचा आहे. मेंटॅलिटी फार महत्त्वाची आहे. बघा इथून मात्र गोलंदाजाची मेंटॅलिटी पूर्णपणे बिघडवून टाकली आहे. कारण दोन्ही मैदानाच्या दोन्ही बाजूने आपण पाहतोय ना, तर दोन्ही या फलंदाजांनी चांगला खेळ करून दाखवला आहे. जिथे वाईड प्लस 2 एकूण 3 धावा धावफलकावरती आहेत. बघा ना, दसरा आहे ना, दिवाळी आहे, मात्र बोनस दिला जातो यावेळेला फलंदाजी करणाऱ्या संघाला. साई आवाज संघाच्या खात्यामध्ये 65 धावा, जिथे 2 फलंदाज बाद झालेत. 85 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. मग अशा वेळेला येणारे 15 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. कमालीचा खेळ मैदानावर. अनिकेतचा हा चेंडू, यावेळेला मात्र फाईन लेग क्षेत्ररक्षक रुपेश कडना चुकी, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. संघ सांगतो नाही रुकेगा नाही झुकेगा. कमालीचा खेळ मैदानावरती प्रदर्शित केला जातोय. कधी मोठे फटके, कधी टेक्निकल फटके, कधी क्षेत्ररक्षक कुठल्या दिशेने त्या दिशेने आढावा घेतला जातोय. यावेळेला मोठा फटका, चेंडू हवेत आणि सीमा रेषेच्या पलीकडे एक अप्रतिम फटका, षटकार. जगे सरांनी ना सकाळी बायोग्राफी बद्दल म्हटलं गेलं आणि बायोपिक बद्दल चर्चा केली आणि मग असं असताना MS अनटोल्ड स्टोरीमध्ये सुद्धा धागा खोल दिया हा एक डायलॉग होता आणि तोच धागा इथे मात्र आपण पाहतोय. सौरभ गव्हाणकर आणि गौरव राहुल यांनी चांगला खेळ करून दाखवलाय. अप्रतिम बॅक टू बॅक मोठे फटके. षटक क्रमांक 4 समाप्त. धावफलकावरती 81 धावा, जिथे विजयासाठी आपण पाहिलं ना तर आव्हान होतं 85 धावसंख्येचं. इथे मात्र विजयासाठी केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. एकवीस 4 26 27 कोणाला तरी वाटेल आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर बोलतो की काय, मात्र पहिल्या षटकामध्ये 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 26 धावा, चौथ्या षटकामध्ये तब्बल 30 धावा कुठल्या गेलेत. कमालीचा खेळ मैदानावरती आला. 81 धावा धावफलकावरती. सौरभ गव्हाणकर नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतंय. दुसऱ्या बाजूला गौरव राहुल याने केलेली खेळी कमालीची पाहायला मिळाली. आज खऱ्या अर्थानं आवाजकरांनी हे मैदान गाजवलेलं आपण पाहतोय. साई आवाज संघाने पहिल्या मॅचमध्ये फुलाई देवी सासवणे संघाला नामोहरण केलं, पराभूत केलं आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय त्यांची विजयाची यशोगाथा आता मात्र शर्तीने पुढे जाते. जिथे प्रतिस्पर्धी संघ कोळेश्वरी भाग संघ आता मात्र घुटणे टेकायला लागलाय. दिशा से भटके, अंपायर जिने दिए फटके. चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर. दुपारच्या सत्रामध्ये पंचांनी मात्र कवायत पद्धतीने चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे. एक्स्ट्राची धाव फलकावरती 82 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. या मॅचमध्ये आता मात्र केवळ औपचारिकता बाकी आहे, कारण 5वा चेंडू मैदानावरती प्रगतीपथावर आहे. बॅकफूटवरून चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अगदी गार्डनमध्ये फिरावं ना, संध्याकाळचा वॉक घ्यावा, त्या पद्धतीने एक धाव सहज साध्या सोप्या पद्धतीने घेतलाय. फ्री माइंडेड खेळी जी असते ना, ही आज सौरभ गव्हाणकर आणि अगदी त्याच वेळेला त्याचा साथीदार गौरव राहुलने करून दाखवली आहे. सरळ बॅटने मिड ऑनच्या डोक्यावरून विजयी चौकार, अप्रतिम फटका.
साई आवाज संघाने ना खऱ्या अर्थानं साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आले होते आणि खऱ्या अर्थानं कृपा आशीर्वाद घेतला होता. आणि आज जी मैदानावरती प्रॅक्टिस करत असताना जी मेहनत घेतली आहे ना, ती मेहनत सौरभ गव्हाणकर आणि अगदी त्याच वेळेला त्याचा साथीदार गौरव राहुलने दाखवली आहे. कमालीचा खेळ मैदानावरती. संघभावना फार महत्त्वाची आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही बळावरती चांगला खेळ झाला आहे. 15 चेंडूंमध्ये 52 धावा. सौरभ गव्हाणकर आपल्या करिअरमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये 13 चेंडूंमध्ये अर्धशतक करणारा अर्थात हा खेळाडू या ठिकाणी ठरताना आपण पाहतोय. गौरव राहुल 5 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या. कमालीचा खेळ बघा. 5 चेंडू या ठिकाणी खेळले गेले.